नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या स्वयंसिद्धा या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण श्वेता माळी सर्व मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट आपण जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करत असतो आणि या सप्ताहाचं मुख्य उद्देश म्हणजे स्तनदा मातांना स्तनपानाच्या महत्त्वाविषयी जागृत करणं. स्तनपानाचा आईला आणि बाळाला दोघांनाही फायदा असतो. आईचं दूध हे बाळासाठी जणू अमृतच. परंतु स्तनपानाबाबत समाजात अनेक गैरसमज पसरलेले आहेत. तसंच स्तनपानाबाबत अनेक शंका कुशंका देखील आहेत. याच शंकांचं निरसन करण्यासाठी आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे धाराशिव येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रिया विकास बाराते यांना. मॅडम, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्ते, मी डॉक्टर प्रिया विकास बाराते. आकाशवाणीचं मनापासून धन्यवाद करते की त्यांनी एवढ्या महत्त्वाच्या विषयावर मला मार्गदर्शनासाठी बोलवलं आहे. मॅडम, मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे की 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट आपण जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करतो. तर आपल्या मुलाखतीच्या सुरुवातीला आपल्या मैत्रिणींना हे सांगा की स्तनपानाचं नेमकं महत्त्व काय आहे? स्तनपानाचे खूप सारी महत्त्व आहेत आणि म्हणूनच त्याचं महत्त्व समाजात पसरावं, लोकांमध्ये जनजागृती होती, महिलांना त्याबद्दल माहिती व्हावं, त्यांचे गैरसमज दूर व्हावेत, याच्याबद्दल अधिकाधिक जागरूकता निर्माण होण्यासाठीच दरवर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या सप्ताहामध्ये स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. स्तनपान सप्ताहामध्ये दरवर्षी एक प्रणाली अवलंबली जाते. जसं की यावर्षीची प्रणाली आहे आपली इन्व्हेस्ट इन ब्रेस्टफीड, इन्व्हेस्ट इन फ्युचर. म्हणजेच काय की स्तनपानाला प्राधान्य द्या, प्रोत्साहन द्या आणि समाजाच्या मुलांच्या निरोगी आणि आरोग्यदायी भविष्यामध्ये गुंतवणूक करा. तर भविष्य ह्या शब्दावरूनच लक्षात घ्या की स्तनपानाचे भविष्यात देखील भरपूर असे फायदे आहेत मुलांना आणि महिलांना देखील. मग मॅडम, स्तनपान केल्यानं आईसाठी आणि बाळासाठी कसं महत्त्वाचं किंवा फायदेशीर कशा प्रकारे ठरू शकतं? स्तनपान केल्यानंतर जसं बाळ जन्मास येणं हा आईच्या आयुष्यातला सुवर्ण क्षण समजला जातो. बाळ जन्माला आल्यानंतर ज्यावेळेस स्तनपान चालू होतं त्यानंतर त्या दोघांच्या नात्याला सुरुवात होते. ते नातं घट्ट होतं. जसं की बाळाला याचे अनेक फायदे आहेत, असंख्य असे फायदे आहेत. बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या मातेच्या त्वचेला स्पर्श होतो एकमेकांना. त्यामुळे बाळाच्या शरीरामध्ये अनेक बदल घडतात. त्याची रोगप्रतिकार क्षमता वाढते. जसं गरोदरपणामध्ये बाळाला पोटात असल्यानंतर जे सर्व जीवनावश्यक गोष्टी आहेत त्या मातेच्या रक्ता थ्रू नाळे थ्रू बाळाला मिळत असतात. तसंच अगदी बाळ जन्माला आल्यानंतर त्याला जे जीवनावश्यक आहे, ऑक्सिजन, मिनरल्स, वॉटर, विटॅमिन्स, जीवनसत्व जे काही लागणार आहे त्याच्या वाढीसाठी, भरण पोषण होण्यासाठी, ते सर्व त्याला आईच्या दुधातनं मिळत असतं. तसेच स्तनपान करणाऱ्या बाळांची बुद्धी आणि बुद्ध्यांक हा चांगला विकसित होतो. स्तनपान करणारी बाळं आनंदी राहतात, शांत झोपतात. स्तनपान करणाऱ्या बाळांची रोगप्रतिकार क्षमता तुलनेने जे बाळ स्तनपान करत नाहीत त्यांच्या तुलनेने अधिक असते. स्तनपान करणाऱ्या बाळांमध्ये ॲलर्जीचे प्रमाण कमी असते. आतड्यांचे विकार, श्वसनाचे विकार अशा बाळांमध्ये कमी प्रमाणात आढळून येतात. या बाळांची वाढ व्यवस्थित होत चलते, प्रमाणबद्ध होत चलते. हे तर झाले त्याच्या जन्माला आल्यापासूनचे फायदे. तसेच ह्या बाळांची स्तनपानामुळे बाळ भावनिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, भौतिकदृष्ट्या चांगल्या प्रकारे विकसित होण्यास मदत होते. तसेच ह्या बाळांना लॉंग टर्म म्हणजे दूरच्या टप्प्यातले फायदे जर बघायला गेले तर अभ्यासानुसार, स्टडीजनुसार असं आढळून आले आहे की स्तनपान करणाऱ्या बाळांमध्ये रक्तदाब, मधुमेह आणि हृदयांच्या धमन्यांचे आजार तुलनात्मकदृष्ट्या ज्या बाळांना स्तनपान मिळाले नाही त्याच्या प्रमाणात कमी आढळले जातात. तर असे हे खूप सारे अगणित बाळाला फायदे होतात. तसेच स्तनपानाचे फक्त हे बाळाला फायदे नाहीत तर मातेलाही होतात. मातेला त्वरित जर स्तनपान सुरुवातीच्या काही मिनिटातच चालू करण्यात जर आलं तर मातेला डिलिव्हरी झाल्यानंतर, प्रसूती झाल्यानंतर रक्तस्राव होत असतो. स्तनपान चालू केल्यामुळे काही हॉर्मोन्स सिक्रेट होतात ज्याने गर्भाशय लगेच आकुंचन पावतं. त्यामुळे त्वरितच रक्तस्राव कमी व्हायला चालू होतं. हा झाला त्वरितचा फायदा. ज्या माता नियमित स्तनपान करतात त्यांचा बांध्याचा आकार लवकर सुरळीत व्हायला मदत होतं. गरोदरपणात जे वजन वाढलंय ते कमी होण्यास मदत होते. बाळाचे आणि आईचे नातं घट्ट होत चलते.
तसेच अशा माता स्तनपान केल्यामुळे आनंदी राहतात. जे मानसिक आजार म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन, पोस्टपार्टम सायकोसिस अशा मातांमध्ये ज्या स्तनपान करत नाहीत तुलनात्मकदृष्ट्या यांच्यामध्ये कमी प्रमाणात आढळून येतं. आणि ज्या माता स्तनपान करतात त्यांना दूरच्या टप्प्याचे म्हणजे लॉंग टर्म जर इफेक्ट बघितले तर असं अभ्यासानुसार आढळून आले की ज्या माता स्तनपान करतात त्यांना स्तनांचे कर्करोग, अंडकोशाचे कर्करोग आणि गर्भाशयाचे कर्करोगांचं प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी आढळून आलेलं आहे. म्हणजेच माता आणि बालक ह्या दोघांना स्तनपानाचे असंख्य असे फायदे आहेत. म्हणूनच सर्वांनी याच्यावर लक्ष केंद्रित करून स्तनपानाला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. तसंच आपल्या समाजामध्ये स्तनपानाचं समज आणि गैरसमज खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. याबद्दल काय सांगाल? हो, स्तनपानाबद्दल गैरसमज खूप असे गैरसमज आहेत. तर प्रामुख्याने जो सगळ्यात मोठा गैरसमज आहे ज्याच्यामुळे खूप मोठा तोटा होऊ शकतो त्याच्याकडे आपण आधी लक्ष केंद्रित करूयात. जसं की आपल्याकडे म्हणतात की जो आईला येणारा पहिला चीक असतो त्याला कोलोस्ट्रम म्हणतो आपण, तो अतिशय न्यूट्रिशियस असा असतो ज्याच्यामध्ये रोगप्रतिकार क्षमता वाढवणारे खूप सारे घटक कॉन्सन्ट्रेटेड प्रमाणात असतात जे निसर्गानेच बनवलेले असतात. कशासाठी की बाळ ज्यावेळेस जन्म घेतं, बाहेरच्या नवीन जगात श्वास घेतं, त्याचा त्यावेळेस कुठल्याही जंतूंशी संसर्ग आलेला नसतो. बरोबर. म्हणून निसर्गाने अशी सोय केलेली असते. तर आपल्याकडे असं समज आहे की ते खूप दिवसाचं दूध साठलेलं असतं, खराब झालेलं असतं, मग ते काढून फेकून द्यावं. तर ते रॉंग आहे. असं म्हटलं जातं की जर बाळाला पहिलं लसीकरण जर कुठलं धरलं असेल तर बाळाने पहिलं आईचं दूध पिणं हे बाळाचं फर्स्ट लसीकरण धरलं जातं. म्हणजे त्याची गुणवत्ता किती मोठ्या प्रमाणात असेल, म्हणजे ते बाळासाठी सुवर्णप्राशन असं धरलं जातं. त्याच्यामुळे सुरुवातीला जो चीक येतो तो टाकून न देता उलट निप्पल केअर करून स्तनपान व्यवस्थित करून बाळाला शक्यतो सर्व बाळांना कोलोस्ट्रम हा देण्यात यावा. हे झाला पहिला गैरसमज. त्यानंतर आपल्याकडे असा समज आहे की बाळाला एका स्तनाला एकदा पाजायचं, नंतर दुसऱ्या स्तनाला एकदा पाजायचं. याच्यामुळे काय होतं, निसर्गाने अशी सोय केलेली असते की पहिल्यांदा पातळ दूध येतं पाण्याचं, ज्याच्यात पाण्याचं प्रमाण कमी, ज्याने काय करून बाळाची तहान भागते, त्याच्यानंतर प्रोटीनयुक्त आणि नंतर शेवटी घट्ट दूध येतं ज्याच्यामध्ये फॅट जास्त असतं, ज्याने बाळाची भूक भागते. त्यामुळे बाळाला कधीही पाजताना एका साईडनी पूर्ण पाजावं आणि नंतर त्याला सेकंड फीडला सेकंड साईडनी पाजावं. आणखीन नवीन ट्रेंडमध्ये असं होतंय की तू रात्री झोपत जा, तुझी झोप व्हायला पाहिजे तर रात्री तू फॉर्म्युला फीड देऊयात आपण, सकाळी त्याला तुझं दूध देऊयात. हे पण अतिशय चूक आहे. पहिल्या 6 महिन्यात निव्वळ स्तनपान म्हणजे एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंगच झालं पाहिजे. बाळाला पहिल्या 6 महिन्यात इतर कुठल्याही गोष्टीची कशाचीच गरज नसते. त्याच्यामुळे हाही गैरसमज दूर करावा. किंवा उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्याला पाणी कमी पडत असेल, त्याचे ओठ कोरडे पडताय, जीभ कोरडी पडते, तर आपण त्याला वरचं पाणी देऊयात उन्हाळ्याच्या दिवसामुळे, असंही काही नसतं. निसर्गाने बाळाची तहान भागेल एवढं वॉटर इंटेक स्तनपानामध्ये असतो. त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसातही बाळाला वेगळं असं काही देण्याची गरज नसते. पहिल्या 6 महिन्यात फक्त आणि फक्त आईचं दूध द्यावं. आणि मॅडम, काही स्तनदा मातांना पुरेसं दूध नसतं, मग अशा वेळेस बाळाला वरचं दूध किंवा असं काही देऊ शकतो का? हो, पुरेसं दूध बऱ्याच डिलिव्हरी झाल्यानंतर, प्रसूती झाल्यानंतर किंवा सिझेरियन सेक्शन झाल्यानंतर मातेला अशक्तपणा आलेला असतो, दुखत असतं. या सर्व गोष्टीमुळे काही मातांना दूध येत नाही पुरेसं, किंवा कुठल्या आणखीन कारणामुळे, तिला काही रक्त वगैरे कमी असेल किंवा अजून काही आजार वगैरे असतील, तर अशा कारणामुळे काही मातांना पुरेसं दूध येत नाही. तर सुरुवातीला आपण आधी असा प्रयत्न करावा की मातेला दूध कसं वाढेल, इंटेक कसा वाढेल याच्यावर आपण फोकस केलं पाहिजे. तिचं न्यूट्रिशन वाढवलं पाहिजे, तिला स्ट्रेस फ्री केलं पाहिजे. न्यूट्रिशन आणि स्ट्रेस फ्री लाईफस्टाईलमध्ये बदल करून, म्हणजे ब्रेस्ट मसाज म्हणा, लॅक्टोजेनिक पदार्थांचं इंटेक म्हणा, यांनी नसेल वाढत तर स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मेडिकेशन्स चालू करून आपण ते बघू शकतो. आणि जर एवढंही करून जर नसेलच तर मग तो पर्याय निवडावा. आणि स्तनदा मातांनी बाळाला मिळणारं दूध बाळाला पुरेसं आहे की नाही हे कसं ओळखावं? ज्या नवीन माता आहेत, म्हणजे पहिल्यांदा ज्या माता आहेत, यांना असं शंका निर्माण होणं अगदी साहजिक आहे. किंवा घरातल्या नाही, ज्यांच्या घरात पहिल्यांदा बाळ आले, बऱ्याच जणांना असं वाटतं की बाळ किरकिर करतंय, रडतंय, झोपतच नाहीये किंवा आजारी पडतंय. अशा लोकांना वाटू शकतं की बाळाला दूध कमी पडते. पण हे सगळी कारणं किंवा गोष्टी दूध कमी पडण्याची नाही. बाळाला दूध पुरतंय की नाही हे बघण्यासाठी 2-3 मेथड असतात.
त्याच्यानुसार आपण ठरवावं की बाळाला दूध पुरतंय की नाही. जसं की रोजच्या 24 तासामध्ये बाळ 7 ते 8 वेळा जर लघवी करत असेल तर समजून घ्या की बाळाला आईचं दूध पुरतंय. कारण बाळ जे दूध पिते त्यातलं 80-90% पाण्याचा भाग हा आईच्या स्तनामधून येत असतो, लघवीचा भागही तोच असतो. त्याच्यामुळे 7 ते 8 वेळा जर ते लघवी करत असेल तर तुम्ही समजून जा की व्यवस्थित दूध येतंय. त्याच्यानंतर आपण बाळाचं वजन कसं वाढतं ह्याच्यावर बघून ठरवू शकतो. पहिल्या 10 दिवसात 10% वजन घटतंय तर घटतंच समजा, पण तिथून पुढे पर डेच्या किंवा दर दिवसागणी बाळाचं 20 ते 40 ग्रॅम जर वजन वाढत असेल तर समजून घ्या दूध पुरतंय. किंवा तुम्ही महिन्याखेरीज बघत असाल तर प्रत्येक महिन्याला अर्धा ते 1 किलो वजन वाढणं अपेक्षित आहे. त्यावरूनही तुम्ही समजून घ्या की बाळाला दूध पुरत आहे. आणि 6 महिन्यानंतर बाळाचं वजन दुप्पट वाढायला पाहिजे. तर याच्यामुळे आपण एक अंदाज बांधू शकतो की बाळाला दूध पुरत आहे. त्याच्यानंतर बाळ दूध पिल्यानंतर लगेच थोड्या का वेळा होण्यासाठी पण शांत जर झोपत असेल तरी समजून जा की मातेचं दूध बाळाला पुरेसं आहे. सुरुवातीला आपण एक वेळेस स्तनपान केलं आणि दुसऱ्या वेळेस करताना दोन्हीमधील अंतर किती वेळाचं असावं? दोन्ही स्तनपानामध्ये 1.5 ते 2 तासाचं अंतर असावं. आणि समजा बाळ झोपी गेलेलं असेल तर बाळाला झोपेतून उठवावं. दर 2 तासाला ब्रेस्टफीड झालंच पाहिजे, 2 ते 3 तासाच्या आत कसेच. अच्छा. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न मॅडम म्हणजे की स्तनदा मातांसाठी योग्य आहार तो कसा आणि कोणता घ्यावा? बाळ गर्भात असल्यानंतर आपण मातेला डाएट प्लॅन सांगतो, सप्लिमेंट्स चालू करतो, तिला छान छान खाऊ घाल, कारण ते मातेच्या नाळेतनं बाळाला जात असतं. तसंच बाळ जन्माला आल्यानंतरही तिच्या डाएटवर फोकस करणं अतिशय महत्त्वाचं आहे. स्तनदा मातांनी 1.5-2 तासाला आहार घेतला पाहिजे. त्यांना डॉक्टरांनी जे सप्लिमेंट्स चालू केले आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, मल्टीव्हिटॅमिन्स, जे काही त्यांच्या स्त्रीरोग तज्ज्ञांनी सप्लिमेंट्स चालू केले असतील ते त्यांनी चालू ठेवावेत. आणि स्तनदा मातांना हायड्रेशन जास्ती असायला पाहिजे. त्यांच्या आहारामध्ये पाणी, ज्युसेस, मिल्क यांचा अधिकाधिक समावेश झाला पाहिजे. प्रोटीनिशियस डाएट त्यांनी घेतलं पाहिजे. मी एक संक्षिप्त रूपात तुम्हाला त्यांचा थोडक्यात डाएट सांगेल. तसं आपल्या संस्कृतीमध्ये जो डाएट सांगितला जातो तो अगदी योग्य आहे. फक्त पाणी कमी पिऊ देतात तेवढं चुकीचं आहे. अदरवाईज एक थोडक्यात सांगते. स्तनदा मातांचं उठण्याचा टायमिंग हा बाळ कधी झोपतं ह्याच्यावर ठरतो, पण जेव्हा केव्हा त्या उठतील तिथून पुढे त्यांनी 1 ग्लास कोमट पाणी घेतलं पाहिजे, 1 ग्लास ऑफ मिल्क घेतलं पाहिजे आणि रात्री बदाम भिजू घालावेत. 7 ते 8 भिजलेले बदाम खावेत. त्याच्यानंतर 1 ते 1.5 तासानंतर त्या ज्यावेळेस नाश्ता करतील त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये आपण खिरींचा समावेश करावा. आळूची खीर, खसखसची खीर, बदामची खीर, शेवयाची खीर. याच्यामुळे काय होतं, एकतर वॉटर इंटेक जास्ती जातो खिरींमुळे, प्लस हे लॅक्टोजेनिक पदार्थ असल्यामुळे मिल्क सिक्रेशन म्हणजे दुधाचा स्त्राव वाढतो. आणि त्याच्यासोबत डिंक लाडू घ्यावा किंवा सुंटवडा म्हणतो आपण ज्याला, किंवा ड्रायफ्रूटची पावडर हे घ्यावं. प्लस नंतरच्या काही दिवसामध्ये शिरा, उपमा, फिके पोहे, शेवयाचा भात, शेवयाची खीर हे ते ऑमलेट, ओट्स मिल हे ते नाश्त्यामध्ये घेऊ शकतात. नंतर 2 ते 1.5-2 तासानंतर त्या जेव्हा जेवतील, जेवणामध्ये दुपारच्या जेवणामध्ये आपल्याकडे भाजी भाकरी, भाजी चपाती, भात आमटी किंवा भाकरी चपाती आणि आमटी किंवा दूध जे काही घेणार त्यांनी ते चुरून मुरून कुस्करून खायला पाहिजे, जेणेकरून वॉटर इंटेक जास्ती जाईल. जास्ती प्रमाणात तुम्ही भाजीची आमटी खाऊ शकाल किंवा दूध खाऊ शकाल, ज्याने तुमचं हायड्रेशन होईल, बाळालाही दूध यायला चांगलं होईल, पचन व्हायला मदत होईल. त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर आपल्याकडे बडी सोप घेतात महिला, घ्याव्या आपण. त्याच्यामध्ये ववा, शेपा, तीळ, जवस असे पदार्थ भाजून मिक्स करून जर त्यांनी खाल्ले तर ते पचनालाही चांगले असतात, दूध येण्यासाठी मदत होण्याला पण चांगले असतात, बाळासाठी चांगले असतात. ते पण त्यांनी समावेश करावं त्यांच्या शेड्यूलमध्ये. मग इव्हिनिंग टाईमला संध्याकाळी स्नॅक्स म्हणा, नाश्ता म्हणा, काय त्याच्यामध्ये डिंक लाडू, सुंटवडा, फ्रूट्स, ज्यूस, आणि ज्यूस नाही घेतला तर मग मिल्क, असं ड्रायफ्रूट्स खावेत थोडेसे. हे झाल्यानंतर संध्याकाळच्या जेवणाचा टाईम, संध्याकाळी पण आपल्याकडे आमटी किंवा दूध हे भाजी किंवा भाकरी किंवा चपातीसोबत कुस्करून खायला देतात, ते तसंच घ्यावं. त्याच्यासोबत खोबऱ्याची चटणी असते म्हणा किंवा खसखसची चटणी असते. हे कशासाठी असतं की दूध वाढावं म्हणून असते, बॉडीची स्ट्रेंथ वाढावी म्हणून. तर संध्याकाळी पण ते चुरून मुरून कुस्करून खाल्लेलं अगदी योग्य. आणि मग ज्यावेळेस झोपायचं असतं, झोपण्याच्या टाईमला 1 ग्लास ऑफ मिल्क आणि त्याच्यामध्ये शतावरी टाकलं तर अगदीच उत्तम. मैत्रिणींनो, 1 ते 7 ऑगस्ट आपण जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करत असतो आणि त्याच निमित्तानं
धाराशिव येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रिया विकास बाराते यांच्याशी आपण स्तनपान सप्ताह याविषयी माहिती जाणून घेत आहोत. ही मुलाखत आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. मॅडम, आणखीन एक मला विचारायला आवडेल की सध्याच्या काळामध्ये कामानिमित्त, नोकरीनिमित्त महिला बाहेर जाण्याचं प्रमाण आहे आणि यामध्येच ज्या स्तनदा माता आहेत यांनी नियोजन कसं करावं की आपल्या बाळाला स्तनपान कधी करावं, कसं काय? आजच्या करिअर ओरिएंटेड जगामध्ये बऱ्याचशा मुली, महिला ह्या घराबाहेर पडत आहेत, काम करत आहेत आणि त्या फोकस्ड पण आहेत. ही चांगली गोष्ट आहे. पण त्या अशा बऱ्याचशा महिला असतात त्यांना की वाटतं की माझ्या बाळाला स्तनपान मिळावं, त्यासाठी त्यांना थोडंसं रुकरुक वाटत असते. तर अशा महिला देखील आपल्या मुलांना स्तनपान करू शकतात. अशा महिलांनी ब्रेस्ट पंप आणावा आणि अगदी स्टराईल टेक्निक म्हणजे निर्जंतुक पद्धतीने मिल्क एक्स्ट्रॅक्ट करावं, दूध काढावं आणि ते स्टराईल कंटेनर, शक्यतो तर काचेची भांडी असावीत किंवा हाय क्वालिटीची प्लास्टिक भांडी असतील तरी चालतील. याच्यामध्ये त्या दूध ठेवू शकतात. अगदीच रूम टेम्परेचरला माता जर थोड्या टाईमसाठी बाहेर जाणार असेल, सर्वसामान्य तापमानामध्ये 4 ते 6 तास दूध राहू शकतं. किंवा मातेला जर जास्ती वेळ बाहेर जायला लागत असेल, वेळ लागत असेल 8 तासापेक्षा जास्ती, कधी 24 तास, 12 तास, तर फ्रीजमध्ये हे दूध 24 तास राहू शकतं. फक्त फ्रीजमधनं काढलेलं दूध तुम्ही ओव्हनमध्ये किंवा गॅसवर गरम न करता इतर भांड्यामध्ये गॅसवर पाणी गरम करून ज्याच्यात ते कंटेनर दूध आहे ते त्याच्यामध्ये इनडायरेक्ट हीट करावं, जेणेकरून त्याची क्वालिटी आणि चांगली राहते. अशा प्रकारे अशा माता आपल्या बालकांना स्तनपान करू शकतात. आणि आणखीन एक प्रश्न मॅडम की बाळाला स्तनपान करताना बाळाला धरण्याची योग्य पद्धत काय आहे? स्तनपान करणाऱ्या मातांनी योग्य पद्धतीने बसायला पाहिजे, म्हणजे कम्फर्टेबल. जर मांडी घालून बसण्याची सोय असेल तर ठीकच आहे. जर ती चेअरवर किंवा पाय सोडून बसत असेल तर पायाखाली फूट टेबल किंवा फूट रेस्ट असावा. तिच्या बाजूला 2 उशा असाव्यात, एक कमरेमागे, एक मांडीवर. तिने स्वतः खाली न वागता बाळाला स्वतःकडे वरती उचलून धरलं पाहिजे. बाळाचं डोकं कोपऱ्याच्या मध्ये आलं पाहिजे. बाळ सरळ रेषेत पाहिजे. तिचा हात सरळ बाळाच्या मणक्यांच्या रेषेत पाहिजे. तळहाताचा पृष्ठभाग बाळाच्या पृष्ठभागावर पाहिजे. बाळ पूर्णतः मातेकडे वळलेलं पाहिजे. बाळाचा पोटाचा भाग आईच्या पोटाच्या भागाला स्पर्श करेल असं असावं. म्हणजे मान एकीकडे आणि बाकीचा शरीराचा भाग इकडे असं नको व्हायला, जेणेकरून बाळाच्या मानेवर ताण येतो किंवा त्याला ओढून घेण्यास त्रास होतो. असं असावं. याला म्हणतात मॉडिफाईड क्रेडल मेथड किंवा सुधारित पाळणा पद्धत. याने बाळा व्यवस्थित इन्क्लाइन पोझिशनमध्ये मातेला चिटकून कम्फर्टेबल पोझिशनमध्ये ओढू शकतो, जेणेकरून व्यवस्थित लॅचमेंट होते, म्हणजे बाळाला व्यवस्थित निपल पकडून दूध ओढता येतं. तसेच काही याच्यामध्ये साईजची अनियमितता, म्हणजे काही मातांचा स्तनांचा भाग मोठा असतो किंवा काही बाळ छोटी जन्माला आले असतात, लवकर जन्माला आलेली असतात. यामध्ये या पद्धतीने दूध पाजणं थोडंसं डिफिकल्ट जातं. तर त्यांनी फुटबॉल टेक्निक वापरावी. फुटबॉल टेक्निकमध्ये बाळाच्या पूर्ण शरीराचा भाग मागच्या साईडला असतो, बाजूंमध्ये धरलेला असतो. तो बाळाचं डोकं मातेच्या तळहातात पकडलेलं असतं आणि ते फुटबॉलसारखं पकडून स्तनपान करू शकता. बाळाच्या खालून सपोर्ट म्हणून उशा ठेवू शकता. ह्याचमध्ये जर ज्यांना ट्विन्स जुळे असतात अशा मातांना तर डबल फुटबॉल टेक्निक आपण प्रेफरेबली सांगतो, ज्याने काय की तिचा वेळही वाचतो, एनर्जीही वाचते. कारण प्रत्येक वेळेस एका बाळाला पाजणे, खाली ठेवणे, दुसऱ्या बाळाला पाजणे, यात तिचा अख्खा दिवस निघून जातो. तर डबल फुटबॉल टेक्निकमध्ये दोन्ही साईडला बाळ फुटबॉल टेक्निकने होल्ड करायची, खालून 2-2 उशा लावायच्या. माता एकटी दोन्ही बाळांना पकडू शकत नाही, घरच्यांनी किंवा पार्टनरनी त्यांना मदत करावी. तर अशाने तिच्या वेळ आणि एनर्जी वाचते. तर ही पण अगदी छान पद्धत आहे जुळ्यांना फीड करण्यासाठी. आणि जर मातेचं सिझर झालंय तर माता उठून बसू शकत नाही, सरळ झोपलेली असते. त्यावेळेसही ब्रेस्ट फिडिंग न थांबवता बाळ मातेच्या अंगाच्या भागाच्या साईडने पालथं टाकावं आणि बाळाला निप्पल होल्ड करून बाळ मिल्क ब्रेस्ट फिडिंग घेऊ शकतं. आणि समजा न टाळता येण्यासारख्या कारणाने, जसे माता आजारी आहे, उठू शकत नाही किंवा काही दुखत वगैरे असेल, तरच मातांनी झोपून एकांगाड होऊन दूध पाजण्याची पण पद्धती आहे. पण ही धोकादायक पद्धती आहे, त्याच्यामुळे शक्यतो तर ती टाळावीच. शक्यतो तर बाळाला बसूनच दूध पाजावं. मॅडम, आजकाल फिगर मेंटेन करण्यासाठी स्तनपान करणं थोडंसं टाळलं जातं. अनेक ठिकाणी हे पाहण्यात येतं की फिगर मेंटेन करायची आहे, बाळाला स्तनपान कमी करणार. कितपत योग्य आहे हे? हो, हे आता नवीन हे असं ऐकायला मिळत आहे किंवा असं घडतही आहे. हे अगदी चुकीचं आहे. म्हणजे अगदी
स्तनपान केल्यानंतर आता मी सुरुवातीला सांगितलं होतं की जर तुम्ही 1.5 ते 2 वर्ष जर स्तनपान करताय तर तुमचा जो वेट गेन झालाय तो वेट लॉस व्हायला मदत होतो आणि बांधा पूर्ववत व्हायला जास्ती मदत होते. जर तुम्ही रेग्युलर स्तनपान करत असाल तर तो एक गैरसमजच धरला जाईल की फिगर मेंटेन करण्यासाठी तुम्ही स्तनपान करणं चुकीचं आहे. आणि स्तनपान इतकं अमूल्य आणि महत्त्वाचं आहे आणि इतकं नैसर्गिक प्रक्रिया आहे की त्यासाठी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करण्यासाठी ते थांबवणं हे तर अगदीच चुकीचं आहे, समजही आहे. त्याच्यामुळं हे करणं टाळलं पाहिजे किंवा मुळात करूच नये. मॅडम, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की आपल्या मैत्रिणीसोबत किंवा आपल्या एखाद्या स्तनदा मातेसोबत असं होऊ नये, पण एखाद्या वेळेस समजा झालं की बाळ जन्मताना मृत आहे, बाळाच्या आईला दूध पुरेसं आहे, भरपूर प्रमाणात आहे, अशा वेळी काय करावं? हो, क्वचित प्रमाणात असं घडतं की बाळ कुठल्या अडचणीच्या कारणांमुळे दगावलं आहे किंवा बाळ पोटातच दगावलं आहे तर आणि मातेला दूध पुरेसं आहे तर तिची जर मानसिकता असेल, मानसिकता लक्षात घेऊन काउन्सिलिंग करून ती ब्रेस्ट मिल्क डोनेटही करू शकते. पण तिची तशी जर मानसिकता नसेल तर आतमध्ये ते दूध साकाळून साठवून तिला स्तनांमध्ये दुधाच्या गाठी होऊ शकतात. ब्रेस्ट अपसेस असं म्हणतो आपण त्याला. तर ते खूप पेनफुल असतं किंवा त्याला खूप लाँग टर्म ट्रीटमेंट लागते नंतर. तर तसं होऊ नये म्हणून मग मिल्क एक्स्ट्रॅक्शन करून टाईट कपडे घालण्याचा आपण ॲडवाईस करून प्लस त्याला बर्फाने शेकणं आणि ह्याच्यानंतर पण जास्ती प्रमाणात होत असेल तर दूध सिक्रिशन म्हणजे स्तनपान स्राव थांबवण्यासाठीचे जे औषध गोळ्या असतात ते डॉक्टरच्या सल्ल्याने तिला चालू करावेत. मुलाखतीच्या शेवटी मॅडम, स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून स्तनदा मातांसाठी एखादा संदेश काय द्याल? या सप्ताहाचं महत्त्वच असं आहे की आपल्याला स्तनपानासला प्रोत्साहन द्यायचं आहे. तर माझं असं म्हणणं आहे की दरवेळेस आपण फक्त मातांनाच प्रमोट करतो आहे की स्तनपान द्या, तुम्हाला त्याचे फायदे होतो आहे. पण यावर्षीची जी आपली थीम आहे इन्व्हेस्ट इन ब्रेस्टफीड, इन्व्हेस्ट इन फ्युचर, म्हणजे काय की स्तनपानाला प्रोत्साहन द्या आणि निरोगी समाजाला च्यासाठी मध्ये गुंतवणूक करा. मग समाजामध्ये सगळेच येतात, तुमची बालकं येत आहेत, सगळेच आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की समाजानेच सगळ्यांनीच जे आज गव्हर्नमेंट सरकार उपक्रम चालवतो आहे सगळ्या मार्गांनी आरोग्य क्षेत्रामध्ये कर्मचारी सर्वच जण मिळून जसं स्तनपानाला प्रोत्साहन देते तसं मला वाटतं की प्रत्येक घरातील मातांना तर आपण सांगतोयच की तुम्ही स्तनपान द्या, पण त्यांचे केअरटेकर, त्यांचे पार्टनर यांनी पण मिळून की कसं आपल्याला जे आपल्या बाळासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, आपल्या पार्टनरसाठी अतिशय फायदेयुक्त आहे, याला त्यांनी सपोर्ट केला पाहिजे. सगळ्यांनी मिळून इन्श्युअर केलं पाहिजे की आपल्या ह्या घरातल्या बाळाला स्तनपान योग्य प्रमाणात, योग्य वेळेत आणि जितके दिवस ॲडिक्वेट आहे तितके दिवस तरी मिळायला हवं. त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून त्या मातेला सपोर्ट केला पाहिजे. तर माझा सगळ्यांसाठीच म्हणजे संदेश आहे की मातांसाठी प्लस समाजासाठी की स्तनपानाला प्रोत्साहन द्या, कारण ही नॅचरल नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि जी खूप फायदेशीर आहे. 1 ते 7 ऑगस्ट या 8 दिवसामध्ये आपण जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करत असतो आणि त्यानिमित्तानंच आपण स्तनपानाचं महत्त्व, फायदे आणि इतर बरेचसे प्रश्नांचं निरसन तुम्ही आपल्या मैत्रिणींना केलेलं आहेत. आणि मला वाटतं की नक्कीच आपली मुलाखत ऐकणारे आपल्या मैत्रिणी, आपले श्रोते, त्यांना नक्कीच आपल्या मुलाखतीचा फायदाच होणार आहे ही अपेक्षा करूयात. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुम्ही आलात, तुमचा अनमोल वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.